Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय चॅप्टर 2 रिअल नंबर एक्सरसाइज 2.5. ह्या एक्सरसाइज 2.5 मध्ये आपल्याला सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते ॲब्सोल्यूट व्हॅल्यूवर आहेत. तर काय आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण पाहूया. इफ x is a real number, then absolute value of x is its distance from 0 on the number line. म्हणजे काय की एखादी नंबर लाईन आहे बरोबर, इकडे 0 आहे. सपोज x एक तर पॉझिटिव्ह नंबर असेल काहीतरी किंवा मग निगेटिव्ह नंबर असेल बरोबर. तर त्या नंबरचं जे डिस्टन्स आहे नंबर लाईनवरचं ते डिस्टन्स आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तर समजलं मुलांनो, x इज अ रिअल नंबर, तो कोणताही रिअल नंबर असू शकतो. देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज अ डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन अ नंबर लाईन. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पहा मुलांनो, डिस्टन्स आपल्याला माहिती असते की डिस्टन्स कधीच 0 नसते. सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं घर आणि तुमची स्कूल बरोबर. तुमच्या घरापासून तुमची स्कूलचं जे अंतर आहे सपोज 2 किलोमीटर आहे. तर स्कूलपासून तर घरापर्यंत जे अंतर आहे ते -2 तर नाही होणार, ते 2 किलोमीटरच राहील. असंच आहे हे. धिस इज रिटन ॲज ॲब्सोल्यूट एक्स अँड रीड ॲज ॲब्सोल्यूट ऑफ एक्स और मॉड्युलस. याला मॉड्युलस सुद्धा म्हणतात मुलांनो. हा शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. तर जर का एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह नंबर आहे, तर आपल्याला जो मॉड्युलस ऑफ एक्स आहे तो एक्सच मिळणार, म्हणजे पॉझिटिव्ह नंबरच मिळणार. जर का एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर त्या एक्स इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स इक्वल टू आपल्याला 0 मिळेल. आणि जर का 0 पेक्षा छोटा नंबर आहे म्हणजे तो मायनसमध्ये आहे, तर त्या ॲब्सोल्यूट ऑफ -x काय राहणार, ते पण प्लस राहणार, कारण की डिस्टन्स कधीच 0 नसतं. बस, तर मग सॉल्व्ह करूया. फर्स्टमध्ये ॲब्सोल्यूट आहे 15 - 2. ॲब्सोल्यूटमध्ये आपल्याला 13 मिळाले आहे, तर याचा आन्सर येईल 13. तर हा पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर बाहेर पडतो. इथे काय होतं आहे, इथे आपल्याला 4 - 9 आहे, म्हणजे आपल्याला -5 मिळाले ॲब्सोल्यूटमध्ये, तर याचा आन्सर येणार +5, कारण की डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. तर नेक्स्ट पाहूया. तर ॲब्सोल्यूट 7 बाहेर पडला, मल्टिप्लाइड बाय ॲब्सोल्यूट ऑफ 4 हा +4 बाहेर पडेल, तर आपला याचा आन्सर येईल 28. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा मुलांनो, आपल्याला 3x - 5 हा नंबर ॲब्सोल्यूटमध्ये दिलेला आहे. म्हणजे काय की हा जो 1 आपल्याला दिलेला आहे तो एक तर +1 असेल किंवा -1. तर आपल्याला सॉल्व्ह करताना काय करावं लागेल, हा आपण नंबर ॲब्सोल्यूटमधनं बाहेर काढू. 3x - 5 हे इक्वल टू आपण +1 घेऊ किंवा मग 3x - 5 हे आपल्याला -1 असे दोनही नंबर घ्यावे लागेल, तेव्हा आपण हे सॉल्व्ह करू शकू. चला तर मग सॉल्व्ह करूया. इथे 3x इक्वल टू आपण घेणार हा +1 आणि हा इकडचा +5 झाला बरोबर. 3x इक्वल टू 6 भेटला, म्हणजे x इक्वल टू 6 डिवायडेड बाय 3. सो x इक्वल टू हा झाला 2. आता हे ऑरमध्ये आपल्याला काय मिळत आहे, ऑरमध्ये तर पहा इथे 3x इक्वल टू हा -1 आणि इकडे -5 झाला +5. तर 3x इक्वल टू आपल्याला काय भेटला 4. सो x इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3 होणार. हे आपल्याला भेटलं ऑरमध्ये. तर सेकंड वाला पाहूया. हे पण सेम तसंच सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. तर 7 आहे. तर 7 - 2x इक्वल टू एकदा प्लस घ्यावं लागेल आणि 7 - 2x इक्वल टू आपल्याला -5 घ्यावं लागेल. म्हणजे ही व्हॅल्यू एक तर प्लस घ्यायची आणि दुसऱ्यांदा मायनस घ्यायची. तर मग सॉल्व्ह करूया. तर -2x इक्वल टू हा +5 आहे, -7 झाले. तर -2x इक्वल टू -2 भेटले आपल्याला. सो x इक्वल टू -2 डिवायडेड बाय -2. सो x इक्वल टू 1. हा एक नंबर भेटला आपल्याला. आता आपण दुसरा पाहूया. सो -2x इक्वल टू -5 अँड -7 किती झाले, -2x इक्वल टू -12 झाले. मग x इक्वल टू आपल्याला -12 डिवायडेड बाय -2.
सो एक्स इक्वल टू आपल्याला भेटत आहे +6. हे आपल्याला ऑरमध्ये भेटत आहे. आता थर्डवाला सॉल्व करूया. ॲब्सोल्यूटमध्ये आहे आपला 8 - x डिवायडेड बाय 2 हा इक्वल टू आपण एकदा प्लस घेणार आणि दुसऱ्यांदा 8 - x डिवायडेड बाय 2 इक्वल टू आपण -5 घेणार. तर आपण हे सॉल्व करूया. 8 - x इक्वल टू काय मिळतं 5 मल्टिप्लाइड बाय 2. तर हा 8 - x इक्वल टू हे भेटले आपल्याला 10. तर -x इक्वल टू 10 - 8. तर -x इक्वल टू हे भेटले 2. सो x इक्वल टू आपल्याला -2 मिळत आहे. आता दुसरं पाहूया. 8 - x इक्वल टू हे -5 मल्टिप्लाइड बाय 2 झाले. म्हणजे 8 - x इक्वल टू -10 झाले. सो -x इक्वल टू -10 आणि -8. सो -x इक्वल टू हे झाले -18. इथे मायनस मायनस कॅन्सल होतात. सो x इक्वल टू आपल्याला 18 मिळत आहे ऑरमध्ये. आता हे लास्ट आहे. हे पाहून घ्या मुलांनो. काय आहे 5 + x/4 इक्वल टू आपण +5 घेणार किंवा मग 5 + x/4 इक्वल टू आपण -5 घेणार. तर सॉल्व करूया आपण. हा प्लसमध्ये 5 आहे, इकडे जाऊन मायनसमध्ये होणार. सो x/4 इक्वल टू हा 5 आणि इकडचा 5 हा झाला मायनस. म्हणजे x/4 इक्वल टू हा 0 भेटला. सो x इक्वल टू 4 × 0 हा पण आपल्याला 0 मिळत आहे. आता पाहूया इकडचं. इथे आपल्याला काय मिळत आहे x/4 इक्वल टू हा -5 आणि हा पण -5 होणार. बरोबर. सो x/4 इक्वल टू झाले -10. सो x इक्वल टू -10 मल्टिप्लाइड बाय 4 x इक्वल टू -40 हे आपल्याला ऑरमध्ये मिळत आहे. अशा प्रकारे सगळे एक्सरसाइज संपतात आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment and please share to your friends. Thank you for watching.